यानंतर बीड जिल्ह्यातली एक मोठी बातमी बघूया। बीड जिल्ह्यामध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। वंजारी समाजबहुल 2 गावांनी एक अजब ठराव केलेला आहे। मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला गेलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातला जातीय संघर्ष हा शिगेला पोहोचला होता आणि त्याचे परिणाम दिसू लागले। 17 मे या दिवशी सकाळी 10 वाजता मुंढेवाडीमध्ये गावातल्या मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। मराठा समाजाच्या दुकानावर जायचं नाही, मराठा समाजाच्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवायचं नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचं नाही, चहाच्या हॉटेलवर जायचं नाही आणि जो हे नियम मोडेल त्याला 5,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत मराठा नेते मनोज जरांगे आहेत। मनोज जरांगेजी, स्वागत आपलं एबीपी माझामध्ये। सुरुवातीला हा व्हिडिओ तुम्हाला ऐकवतो, त्याच्यातला आवाज तुम्हाला ऐकवतो आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेतो। आपण हा व्हिडिओ पहिले पाहूया। मेडिकल उगलमुगले डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगतात हिकाड्या मेडिकल मध्ये जा। बागोद वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, हिकाड्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही। आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं। हा व्हिडिओ आपण पाहिला, यातला ऑडिओ देखील आपण ऐकला। मनोज जरांगेची आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे आणि 2 समाजांमध्ये हे दुही पसरवण्याचं किंवा दुही पाडण्याचं काम नेमकं कोण करतंय? नाही, असं तर दादा व्हायला नाही पाहिजे। कारण शेवटी आपण गावखेड्यात गुण्यागोविंदाने एकमेकाशी नांदतो, राहतो, जातो। परंतु काय असतं, आता वेळ निघून गेली, एकदा मतदान मराठ्यांचं घेतलं आता पडून हे असंच वागायचं। आता आम्ही जातीवाद कधी केलाच नाही, दाखवून द्या कधी केलाय, कधी केलाच नाही। आम्ही आधी कोणाला बोललो पण नाही। आता सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब आणि शंभूराजे देसाई साहेब त्याशी प्रेस घेऊन बोलले की ते कधी जातीवाद करत नाहीयेत, जर काही गैरसमज झाला असेल तर संवादातून सोडावा। आता त्यांनी उत्तर द्यावं, जातीवाद कोण करताय? मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही। आता गोरगरीब मराठ्यांवरती तुम्ही आता सत्तेत आल्याच्या नंतर असं वागणार, अगोदर तर तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या मतं घेणार। आता कुजबूज तर अशी पण कानावर येते दादा की त्यांच्यात आमचे सुद्धा वंजारी बांधव मित्र आहेत ना, ते खूप काही सगळे चांगले आहेत, काही सगळे कसे वाईट आहेत असं नाही, काही चांगले आहेत। आता कुजबूज अशी ऐकायला येते की ताईंनी भाऊंनीच सांगितलंय आता झाली निवडणूक, आपणच सत्तेत आहेत, आता निवडणूक झाल्यावर बघू। आता हे काय झालं बघायला चालू। आता ही चपराक जे मराठ्यांनी काम केलं त्यांच्यासाठी आता तुमचीच जात भोगायला लागली। आता बघा, म्हणून मराठा समाजाला मी एक 15 दिवसापूर्वीच आवाहन केलं की आपण शांत राहा, आपण शांत राहा, आपण शांतता जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही अजिबात। आणि माझा मराठा कधीच आक्रमक झालेला नाही, सगळे शांततेतच आहेत। आता मराठ्यांनाच माझं आव्हान आहे, दादा हो तुमच्यावरचं अन्याय बंद करायचं असेल तर सत्तेत जावं लागणार। आता दादा आम्हाला पर्याय नाही, याच्यासाठी जर गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करायचा असला तर आता झाली लोकसभा, गोरगरीब मराठ्यांचे मतं घेतलेत त्यांनी, आता पुन्हा त्यांनी केला मराठ्यावर अन्याय करायला चालू। आता मराठ्यांना जरी ही निवडणूक झाली असली आहे पुढे विधानसभा, पुढे आहेच विधानसभा, मराठ्यांना यावर विचार करावा लागणार आहे। मग जर तुम्ही जातीवाद करणार असलाल तर आम्हाला, तुम्ही जर हे रोखणार नसाल तर मराठ्यांना विचार करावा लागणार आहे। आम्ही उमेदवार नाही देणार हो, परंतु मग आम्हालाही करावं लागणार आहे। पण आम्ही असं जातीवाद नाही करणार, याच्या दुकानावर नको जाऊ, त्याच्या दुकानावर नको जाऊ। आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही। त्यांना जरी करायचं असला, त्यांनी जरी त्यांचे लोक पुढे घातले असले ठराव घ्यायला लावले असले, मराठ्यावर हल्ले करायला लावले असले, आणखीनही ते पुढे करणार आहेत। हे मी मागच 15-20 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की त्यांची कुजबूज कानावर येते, आता निवडणूक झाल्याच्या नंतर बघू। आता शंभूराजे देसाई साहेब आहेत, सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, हे तर म्हणतायत जातीवाद नाहीये आणि त्यांचे कित्येक तरी विश्लेषक सध्या युट्यूबवरती बसलेत दादा की कोण जातीवाद करतंय, कसं करतंय। कधी केला मराठ्यांनी बाबा जातीवाद? मी कधी जातीवाद केला? ज्यावेळेस माझ्या आरक्षणाला खेळलं, काय केलं त्याच्यानंतर मी बोललोय। मी कधी पारा म्हणलो कोणाला? कधी नाव घेतलं कोणाचं? माझ्या समाजानं नाही घेतलं। अहो तुमच्या व्यासपीठावरती बसायला 200 मराठ्यांचे नेते आहेत आमचे प्रमुख, त्याच्यात 7-8 आमदार आमचे आहेत दादा। आणि तुम्ही आता आमच्या मराठ्यांना त्रास देणार, हे मराठ्यांना कळत नाही का त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या की काय परिस्थिती निर्माण जातीवाद कोण करायला? मराठी कधी दादा जातीवाद करणार नाही,
इथून पुढेही मराठ्यांना शांततेचं आवाहन केलं. मराठी शांततेत राहणार आहेत. त्यांना काय अन्याय करायचा तर उभा महाराष्ट्र बघणारी बघताय महाराष्ट्र. मुद्दा कळला उभा मनोज महाराष्ट्र. जरांगेजी आपला. धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मनोज जरांगे होते आपल्यासोबत आणि त्यांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे. तेढ निर्माण होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. एनडीएनं शेवटच्या टप्प्यात